नमस्कार मंडळी, नवरात्री येत आहेत. भरपूर बायकांचे पुरुषांचे उपवास असणार. आपल्याला मधल्या वेळेस काही ना काही खायची सवय असते. तर आज मी घेऊन आले आहे काहीतरी इन्स्टंट असं. तर हे आहेत बटाट्याचा लच्छा आणि बटाट्याचे इन्स्टंट वेफर. हो मंडळी, खूप सोप्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्य तयार केलेले आहेत आणि बाहेरच्यापेक्षा खूप हेल्दी आहेत म्हणायला गेलं तर. आणि यासाठी कोणतेही वेगळे बटाटे वगैरे वापरलेले नाहीत. तर मंडळी, ह्या नवरात्रीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 5 मोठे मोठे बटाटे घेतले आहेत. ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर आपण त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. साली जास्तही जाड काढू नका, अगदी पातळ पातळ साली काढून घ्या. अशा रीतीने एक एक करून मी सर्व बटाट्याच्या साली इथे काढून घेणार आहे. साली काढून झाल्या की आपण त्याच परातीत पुन्हा बटाटे धुवून पाणी घ्यायचं आहे आणि पाणीमध्ये आपण अशा रीतीने वेफर्स करायचे आहेत. हे पहा, असे पातळ पातळ वेफर्स करायचे आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. जास्त पातळ केलेत तर ते तेलामध्ये जळून जातील, म्हणून जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही. आता आपले इथे सर्व वेफर्स करून झालेले आहे. आता हे आपण 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहे. 4 ते 5 वेळा. नंतर आपण ह्यामध्ये पूर्ण थंड म्हणजे बर्फाचं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून हे बटाटे मस्त असे तळल्यानंतर कुरकुरीत होतील. थंड पाण्यात अगदी 10 ते 15 मिनटं आपल्याला ते ठेवायचे आहेत. थंड पाण्यात 10 ते 15 मिनटं ठेवल्यानंतर आपण ह्यातील मोठे मोठे बटाट्याचे वेफर्स काढून घ्यायचे आहे, कारण आपण ह्याचाच बटाट्याचा लच्छा करणार आहोत. तर ह्यातील मी 2 बटाट्याचे वेफर्स काढून घेतले. आता आपण सुरीच्या साहाय्याने अशा रीतीने आपण बटाट्याचे लच्छा करून घेणार आहोत. हे पहा मंडळी, अशा रीतीने पातळ पातळ आपण त्याचे काप करून घेणार आहोत. तुम्ही ही प्रोसेस अख्खे बटाटे असताना किसणीने सुद्धा करू शकता, पण अशा रीतीने केल्यास लच्छा खूप छान होतो आणि कुरकुरीत होतो आणि जळत सुद्धा नाही. आपण जर किसणीने केले तर त्याचे लच्छा हा तेलामध्ये शक्यतो जळतो. अशा रीतीने तुम्ही करा. हे पहा मंडळी, अशा रीतीने खूप छान दिसतात. आता मी सर्व बटाटे इथे लच्छा करून घेत आहे. जास्त काही वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात 2 बटाट्याचे लच्छा होऊन तयार होतात. हे इतके झालेत. आता हे सुद्धा 2 ते 3 वेळा पुन्हा धुवायचे आहे, कारण आपण हे कट केले आहे. धुवून झाल्यानंतर आपण एका सुती कपड्यावर अशा रीतीने पसरवून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी निथळून घेतल्यानंतर आणि 5 ते 10 मिनिटं असंच त्याला सुकवून घ्यायचं आहे. वेळ नसेल तर तुम्ही अशा रीतीने कपड्याच्या सहाय्याने त्याला पुसून घ्या. पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते 1 तास तुम्ही पंख्याखाली ठेवा. अजून छान असे मस्त लच्छा तयार होते. आता हे सुकवून झाल्यानंतर आपण वेफर सुद्धा अशा पद्धतीने सुकवून घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच रुमालावर मी इथे वेफर्स घातलेले आहेत. वेफर्स व्यवस्थित त्या सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे. एक एक करून वेफर्स वेगळा करून घ्यायचा आहे. आता खालचा रुमाल ओला असल्यामुळे मी वरून पुन्हा ते वेफर्स दुसऱ्या सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत. अशा रीतीने आता आपण लच्छा अगोदर करणार आहोत. त्यासाठी इथे मी वेफर्स पंख्याखाली 10 मिनिटं ठेवलेले आहेत. आता इथे मी तेल गरम केलेलं आहे. लच्छासाठी इथे आपण शेंगदाणे मिक्स करणार आहोत लच्छामध्ये. सर्वप्रथम आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. छान असे मंद आचेवर शेंगदाणे तळायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातील. अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे पहा मंडळी, शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया. जास्तही लाल करू नका, नाहीतर नंतर ते कडवट लागतात. शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण जो लच्छा तयार केला होता तो हळूवारपणे यामध्ये सोडायचा आहे. लच्छा सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. नंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत. ते थोडंसं 2 ते 3 मिनिटानंतर, लगेच नाही, 2 ते 3 मिनिटानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे, जेणेकरून हे लच्छा बटाटा आपला आतपर्यंत भाजला जाईल आणि छान असा कुरकुरीत होईल. जास्तही बारीक करू नका, नाहीतर लच्छा खूप तेलकट होईल. मीडियम फ्लेमवर सतत अशा रीतीने हलवत आपण हा लच्छा भाजून घ्यायचा आहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. जर तुम्ही असे हलवले नाहीत तर लच्छा तुमचे जळून जातील किंवा लालसर होतील, असे पांढरे शुभ्र होणार नाही. लच्छा तळून झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त कुरकुरीत झालेलं आहे.
आता आपण पुन्हा हे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये बटाट्याचे वेफर्स सोडून घ्यायचे आहेत। एका वेळेस इथे मी 10 ते 15 वेफर्स सोडलेले आहेत, कारण वेफर्स मोठे मोठे आहेत। छोटे असतील तर मी सगळेच घातले असते ह्यामध्ये। वेफर्सला तुम्ही लगेच ढवळू शकता, काही हरकत नाही, कारण वेफर्स अख्खे आहेत, ते तुटणार वगैरे नाहीत। सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे। वेफरसुद्धा जाड आहेत, जास्त पातळ नाहीत। अलटी पलटी करत करत वेफर्स अगदी कुरकुरी होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। वेफर्स तळण्यासाठी थोडा वेळ जास्त जाईल, 3 ते 4 मिनटं आपल्याला लच्छ्यासाठी लागले तर इथे 5 ते 6 मिनटं वेफर्स तळण्यासाठी लागतील। मीडियम फ्लेमवर तळायचे आहे आणि जेव्हा आपण वेफर्स काढणार आहोत त्याच्या 1 मिनिट अगोदर आपण गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व तेल वेफर्समधून निघून जाईल। तुम्ही बघू शकता वेफर्स छान असे भाजले गेले आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत। आता वेफर्स काढून घेतले आहे। आता उरलेले वेफर्स पुन्हा तेल गरम करून आपण त्यामध्ये सोडायचे आहेत। आता आपण वेफर्स आणि लच्छ्यासाठी इथे एक मसाला प्रिपेअर करणार आहोत। त्यामध्ये इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। सोबतच ह्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। आमचूर पावडर ही उपवासाला चालते, कारण ती आंब्यापासून केलेली असते, कच्च्या आंब्यापासून। असे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत। आता इथे मी तळलेला लच्छा आणि तळलेले शेंगदाणे घेतले आहेत। त्यामध्ये आपण 1 चमचा तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे। सोबतच ह्यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला आणि पिठी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। खूप छान असा अप्रतिम लागतो, तुम्हाला बाहेरून काही आणायची गरज लागणार नाही। हा तयार केलेला लच्छा हा 4 ते 5 दिवस छान असा राहतो। आता तोच मसाला मी वेफर्समध्ये घातलेला आहे आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त घातलेलं नाही, कारण लहान मुलं खाणार आहेत, सो तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त हा मसाला घालू शकता। तर मंडळी तयार आहे आपले इन्स्टंट असे बटाट्याचे वेफर्स।